जय शिवराय मित्रांनो, शौर्यगाथा चॅनलवर आपण शिवाजी सावंत लिखित छावा कादंबरीचे वाचन करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की महाराज सुरतेहून गडावर आलेले आहेत, पण हृदय पिळवटून टाकणारी खबर त्यांच्या कानावर पडते। त्यात आऊसाहेबही सती जाण्याचा निर्णय घेतात। त्यांना थांबवण्याची हिंमत कुणीही करत नाही। तेव्हा आबासाहेब येईपर्यंत आपण कुठेही जायचे नाही अशी शपथ देऊन बाळराजे आऊसाहेबांना तात्पुरते थांबवतात। महाराज आल्यानंतर आपल्या हातांनी तलवार उपसणारे मैदान मारणारे राजे आऊसाहेबांपुढे त्याच हातांची ओंझळ परडी म्हणून जिजाऊंच्या समोर पसरतात। महाराजांना हतबल झालेले पाहून आऊसाहेब महाराजांना म्हणतात की अगोदरच तुमच्या पाठीवर पडणाऱ्या संकटांमध्ये आम्ही भर घालणार नाही, आणि ते आपला विचार बदलतात। आता आपण पुढे कंटिन्यू करूया। शहाजीराजे गेले ही खबर मावळ मुलकात पसरतात त्यांच्या भावकीतील मंडळी राजगडावर आली। त्यात शंभू बाळांचे मामा फलटणकर बजाजीराजे निंबाळकर आले होते। बांधतल्या सर्व मंडळींसमोर राजांच्या मस्तकाचे मुंडन झाले। उतरल्या केश सांभाराच्या मस्तकाने आणि जडावलेल्या मानेने राजांनी शहाजीराजांची दिवसकर्मे शास्त्रयुक्त विधीने पार पाडली। ते विधी समोर बघताना शंभू बाळांची एकच कोशिश चालली होती। कधीच न बघितलेल्या आपल्या थोरल्या महाराज साहेबांची मूर्ती कल्पनेने ते मनोमन रेखून बघत होते, पण ते साधत नव्हते। कितीही कोशिश केली तरी त्यांच्या मनासारखी मूर्ती उभी ठाकत होती ती आबासाहेबांचीच। शेवटी एक दिवस जिजाऊंच्या महली त्यांची पायधूळ मस्तकी घ्यायला आलेल्या शंभू बाळांनी त्यांना विचारले, कसे दिसत होते आमचे थोरले महाराज साहेब थोरल्या आऊ? भरल्या डोळ्यांनी बाळराजांकडे बघताना कधी नव्हे ते जिजाबाईंना आज प्रथमच भावून गेले की शंभू बाळांचा तोंडवळा थेट आमच्या स्वारींसारखाच आहे। नाक भुवयांची तशीच ठेवण, कपाळाची तशीच भारदार आडवी मांडण आणि आत बाहेर सारख्याच साफ असलेल्या रानभेरी डोळ्यांच्या बाहुल्यांचे तसेच साफ दर्पण। बाळराजांना आवेगाने जवळ घेताना जिजाऊंना म्हणावेसे वाटले की शंभू बाळ, तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराजांसाहेबांच्या सारखेच दिसतात। पण त्या काहीच बोलल्या नाही। प्रेमभराने त्यांनी बाळराजांचे खांदे पकडले आणि त्यांच्या नितळ डोळ्यात बघताना जिजाबाईंना आपल्या हयातीच्या हरवलेल्या कैक पायवाटा त्यात दिसू लागल्या। बजाजी मामा फलटणला परतण्यापूर्वी मनाची एक इच्छा राजांना बोलावी म्हणून त्यांच्या महाली भेटीसाठी आले। भेटमुद्रा रुजू करून ते राजांना म्हणाले, आम्ही फलटणला परतावे म्हणतो राजे। इजाजत होईल तर संगती बाळराजांना घेऊ, त्यांना तेवढेच कुटुंबपालट होईल, कसं करता? बजाजींच्याकडे बघताना राजांना सईबाईंची आठवण झाली आणि जाणून गेले की शंभू बाळांनी आपले आजोळ पाहिलेच नाही। आम्ही आमच्या आजोळाला सिंदखेडला पारखे झालो, बाळराजांचं तसं व्हायला नको। क्षणभर विचारात हरवल्यागत थांबून राजे बजाजींना म्हणाले, जरूर घेऊन चला बाळराजांना बजाजी, पण मासाहेब काय म्हणतायत ते बघा। गड सोडताना बरोबर धाराऊ आणि अंतोजी रायजेला घ्या। हत्यारबंद धारकऱ्यांची शिबंदी संगती ठेवा। तुम्ही घरची माणसं, तुमचा काळीज गुंतावा आम्ही जाणतो, पण बाळराजांना परते पाठवताना तुम्ही जातीनिशी बरोबर असा। त्याची फिकीर नसावी राजे। उरात रक्ताची जाग आणि डोळ्यात तेल ठेवून खासे आम्ही हमेशा त्यांच्याबरोबर राहू। राजांनी होकार दिल्याने बजाजींना फार समाधान वाटले। फलटणचा आपला कबिला शंभू बाळांना बघताच कसा खुशनिहाल होईल याचे चित्र मनाशी रेखीतच ते राजांच्या महलाबाहेर पडले। जिजाबाईंची संमती मिळताच बाळराजांच्या जाण्याची सगळी तयारी झाली। शुभ दिवशी वाटचालीची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध झाली। जिजाऊंचा, राजांचा आणि राणीवशातील सगळ्या मासाहेबांचा निरोप आशीर्वाद घेतलेले बाळराजे राजगडाच्या सदरमहलाबाहेर पडले। त्यांच्याबरोबर धाराऊ आणि तिचे 2 मुलगे अंतोजी रायजी चालले। बाळाजींना निरोपाची पाय सोबत देण्यासाठी खुद्द राजे त्यांचा हात हातात धरून पद्मावती माचीपर्यंत आले। राजांच्या पायांना हात लावून बाळराजांनी एकदा त्यांच्याकडे पाहिले। या सांभाळून असा, बाळराजांचे खांदे थोपटीत राजे म्हणाले। शंभू बाळ पालखीत बसले। पाठोपाठ धाराऊ पालखीत चढली। भुयांनी खांद्यावरचे भुईपाट हातांनी टाके ठीक करून पालखीला खांदे दिले। पालखी राजगड उतारू लागली। तिच्या दोन्ही तर्फेने हातात तळपते नंगे तेले घेऊन पेलून
तरणे बांड रायाजी अंतोजी चालले. शेकडो निवडक पटेकर कमरेच्या हत्यारांच्या मुठीवर आपली दमदार बोटे वृत्ती धरून पालखी मागून चालले. आदिलशाही बागदार किमाश डोक्यावर असलेल्या बजाजी मामांनी राजांची छातीला छाती भिडवून भेट घेतली. डोळ्यांनीच राजांना फिकीर नसावी असा भरोसा दिला आणि तेही पालखी मागून चालले. पालखी नजरेआड होईपर्यंत राजे स्वतःला हरवल्यागत तिच्याकडे एक नजर बघतच राहिले. सईबाईंची आठवण देणाऱ्या बाळराजांच्या आजोळी चाललेल्या पालखीकडे बघताना राजे मनातील साईबाईंना म्हणत होते, आमच्या मुलखात आलेल्या जगदंबेच्या मूर्तीचं दर्शन घेणं तुम्हास घडलं नाही. कधी शंभू बाळांना घेऊन तुम्हास आपल्या माहेरगावी फलटणला जाणं साधलं नाही. तुमच्या अंतसमयी तुमची आमची भेटी झाली नाही. नेहमी दूरदेशी असलेले आमचे महाराज साहेब असे शिकारीचे निमित्त करून कायमचे दूर निघून गेले. सई, माणसांचा हा गुंता उकल होण्यासारखा नाही, तरीही एकला जीव पदरी घातला म्हणून तुम्ही शंभू बाळांना आमच्या हवाली केलं. जेवढं साध्य होईल तेवढं आम्ही त्यांच्यासाठी करणार आहोत. पण या दुनियेत आलेला हर एक जीव एकलाच असतो. स्वतःच्या आजोळास तो कायमचा परखात झालेला असतो. किरणे कलतीला आली असताना फलटण नगर टप्प्यात आले. बजाजी रावांनी गाववेशीवरच भोयांना पालखी ठाण करण्याची आज्ञा दिली. एक स्वार पुढे धाडून चिरंजीव शंभू बाळ आल्याची वर्दी आपल्या वाड्याकडे पाठवली. निंबाळकरांचा निसूर असलेला वाडा ती खबर ऐकताच चैतन्याने जागून उठला. बजाजींचे चिरंजीव महादजी, तुळोजी, कान्होजी आणि गोरखोजी खाजगीच्या कारभाऱ्यांना संगती घेऊन बाळराजांना समोर जाण्यासाठी गाववेशीवर आले. कारभाऱ्यांनी एक पाय बांधलं जिथं कोंबडं शंभूराजांच्यावरून उतरून दूर फेकून दिलं. शंभूराजांनी आपल्या चारी मामे भावांची भेट घेतली. आपले मामा बजाजीराजे आणि सारे मामे भाऊ यांच्या समवेत बाळराजांनी बाणगंगा नदी ओलांडून फलटणात आपल्या मातोश्री आऊसाहेबांच्या गावठाणात प्रवेश केला. आपला घडी दगडांचा चिरेबंदी वाडा नजरेत येताच बजाजी हात उंचावत करत म्हणाले, बाळराजे, पाहिलात तुमच्या आऊसाहेबांचा वाडा? मामांचे ते बोल ऐकताना आपला उजवा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांना केव्हानी कसा भिडला ते बाळराजांना कळलेच नाही. समोरच्या वाड्याची नजरेत साठवण करीत शंभूराजे साऱ्यांच्या बरोबर वाड्याच्या खिळेबंद थोर दरवाजात आले. सुवासिनींनी आरती तपके फिरवून त्यांचे ओवाळणं केलं. सोनमोहरांचा सत्कार त्यांच्यावरून उतरला. पायीच्या मोजड्या उतरून शंभू बाळांनी आपल्या आऊसाहेबांच्या वाड्यात पाऊल टाकले. त्यांची भिरभिरती नजर वाड्याचा कानाकोपरा टिपत होती. आपल्या छोटेखानी उरात कोण प्रकारची घालमेल माजली आहे त्यांची त्यांना नीटपणे उकल होत नव्हती. चला बाळराजे, प्रथम देवदर्शन करू, बजाजी देवमहालाच्या रुखाने हात करत म्हणाले. मामांच्या मागून देवमहालात जाऊन शंभूराजांनी देवदर्शन केलं. बजाजींनी आपल्या कबिल्यातील साऱ्या स्त्रियांना देवमहालात बोलून घेतले. हरवलेले काहीतरी मनोमन शोधू पाहणारे बाळराजे रात्रीच्या भोजनानंतर सुखबाईच्या महालात आले. त्यांच्या संगती धाराऊ होती. तिने मंचकावरती बिछायतीवर हात फिरून ठीक केली. बाळराजांनी उतरून दिलेल्या मस्तकीचा टोप तिने चौरंगावरच्या तपकात ठेवला. बाळराजे मंचकावर लेटते झाले. पाय गतीला येऊन धाराऊ त्यांचे पाय हलक्या हातांनी चेपू लागली. त्यांच्या डोळ्यास डोळा लागला नाही असे वाटताच धाराऊने त्यांच्या अंगावर शाल पांघरली आणि ती फरसबंदीवर अंथरलेल्या बिछायतीवर आडवी झाली. महलाच्या अंतरंगावर चिरखदानाच्या ज्योतींनी आपल्या मंद प्रकाशाची पिवळसर शाल पांघरती केली होती. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की फलटणच्या प्रवासाला निघलेल्या बाळ शंभूराजांच्या प्रवासाचे वर्णन येथे केलेले आहे. शंभू बाळ हे आपल्या आजोळी म्हणजे सईबाईंच्या माहेरी आलेले आहे. आता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडलास तर लाईक करा आणि शौर्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.